बालयोगी श्री सदानंद महाराजांच्या या पावन जन्मभूमीत मीरा भाईंदर शहरामध्ये वास्तव्य करत असलेला आपला हा आगरी समाज अनेक वर्षापासून आपले स्वतःचे एक समाज भवन असावे हे शहरातील आगरी बांधवाचे स्वप्न पूर्ण करण्याकरिता आगरी समाज उन्नती संस्थेची स्थापना झाली। संस्थेच्या अनेक प्रयत्नांना यश येऊन स्थानिक प्रशासन व तत्कालीन सरकारच्या मदतीने आगरी भवन निर्माण करण्यास जागा मंजूर करण्यात आली। सदरची जागा प्रशासनाने सर्व सोयीस्कर पूर्ण करून दिल्यानंतर या जागेत अपेक्षित बांधकाम हे तळमजला अधिक 3 मजले असे एकूण 65,000 चौरस फुटांचे भवन तयार करण्यात ठरवण्यात आले। आपण बांधत असलेल्या या इमारतीमध्ये समाज बांधवांच्या सोयीकरिता व प्रगतीकरिता विविध उपक्रम राबविले जाणार आहे। प्रथम दर्शनी या सुंदर वास्तूमध्ये समाजातील विवाह सोहळे व इतर समारंभ पार पाडण्याकरिता इमारतीच्या पहिल्या मजल्यावर प्रशस्त सभागृह असेल। 1000हून जास्त पाहुण्यांची क्षमता असणारे हे सभागृह संपूर्ण वातानुकूलित असणार आहे। त्याचबरोबर इतर छोटेखानी कार्यक्रमासाठी एक लहान सभागृह सुद्धा असणार आहे। संपूर्ण वर्षभर या ठिकाणी विविध मार्गदर्शक शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत। या आगरी भवनात एक अद्ययावत वाचनालय असणार आहे। अत्यंत सुसज्ज अशा या वाचनालयात ऑनलाईन व ऑफलाईन म्हणजे छापील पुस्तकांच्या स्वरूपात पुस्तक वाचनाची सोय उपलब्ध करून देण्यात येईल। त्याचबरोबर लोप पावत चाललेल्या आपल्या आगरी साहित्याची जोपासना व प्रचार या वाचनालयाच्या माध्यमातून केली जाणार आहे। येणारा काळ हा माहिती आणि तंत्रज्ञानाने व्यापलेला असणार आहे। हीच काळाची गरज ओळखून आपण एक अद्ययावत संगणक प्रशिक्षण केंद्र सुरू करणार आहोत। आपली येणारी पिढी या स्पर्धेच्या युगात कुठेही मागे राहू नये म्हणून संगणक प्रशिक्षण इथे दिले जाईल। त्याचबरोबर रोबोटिक्स ट्रेनिंग सुद्धा याच केंद्रात दिले जाणार आहे। याकरिता विविध क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शनपर प्रशिक्षण शिबिरे भरवण्याचा मानस आहे। मग ते आपल्या छोट्या बाळ गोपाळांकरिता उन्हाळी शिबिरे असतील, शालेय विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास शिबिरे असतील, युवा वर्गाकरिता उच्च शिक्षणासंबंधी मार्गदर्शन, त्याचबरोबर परदेशातील पुढील शिक्षणासाठी व नोकरीसाठी मार्गदर्शन ही केले जाईल। आज आपल्या आगरी युवा वर्गाने अनेक क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे। आज आपल्या समाजातील अनेक युवक व युवती इंजिनियर्स, डॉक्टर्स, आर्किटेक्ट्स, चार्टर्ड अकाउंटंट्स झाले आहेत व इतर क्षेत्रात पदवीधर झाले आहेत। लोकसेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रशासकीय सेवेत काम करण्यात आपला युवा वर्ग खूपच मागे राहिला आहे। हीच बाब लक्षात ठेवून या आगरी भवनात केंद्रीय व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी एक प्रशिक्षण केंद्र बनवणार आहोत। महिलांसाठी विविध स्वयंरोजगार शिबिरे व मार्गदर्शक कार्यक्रम राबवले जाणार आहेत। आपल्या आयुष्याची दुसरी इनिंग खेळत असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध मनोरंजनाचे कार्यक्रम आणि विरंगुळा केंद्र या आगरी भवनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत। शिक्षण आणि मनोरंजनाबरोबर विविध खेळांचे आयोजन नियमित होणार आहे। एक अद्ययावत व्यायामशाळा समाजातील सर्व व्यक्तींसाठी अगदी माफक दरात उपलब्ध करण्यात येणार आहे। त्याचबरोबर कॅरम, टेबल टेनिस, बॅडमिंटन, चेस सारख्या विविध इंडोअर खेळांकरिता सुंदर जिमखाना बनवण्यात येणार आहे। आगरी समाजातील प्रत्येक आई-वडिलांना मुला-मुलींकरिता योग्य आणि अनुरूप जोडीदार मिळणे आजच्या घडीला फारच कठीण कार्य झाले आहे। हे लक्षात घेऊन आपल्या या आगरी भवनात एक वधूवर सूचक मंडळ स्थापन करण्यात आले आहे, ज्यामध्ये ऑनलाईन प्रणालीचा वापर करून मनपसंत योग्य जोडीदार निवडणं सोपं होणार आहे।
आपल्या या प्रशस्त आगरी भवनाची निर्मिती होत असताना आजवर इथे अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे। प्रत्येक वर्षी नियमाने सर्व आजीवन सभासदांची वार्षिक सभा आयोजित केली जाते। या सभेत संस्थेचा वार्षिक अहवाल सादर केला जातो। महिलांकरिता दरवर्षी महिला दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केला जातो। मोठ्या संख्येने यामध्ये आगरी भगिनी सहभाग घेतात व विविध खेळ व इतर कार्यक्रमाचा आनंद घेतात। आपल्या आगरी भवनात आयोजित करण्यात येणारा सर्वात मोठा सोहळा म्हणजे आगरी कलागुण महोत्सव। या कार्यक्रमात हजारोच्या संख्येने आगरी व इतर भाषिक बांधव सहभागी होतात। या महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे इथे प्रदर्शित केली जाणारी आपली आगरी खाद्य संस्कृती। खूप मोठ्या संख्येने आपल्या भगिनी त्यांची पाककला इथे सादर करतात। त्याचबरोबर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन व गुणगौरव या महोत्सवादरम्यान केला जातो। आगरी भवन निर्माण करत असताना विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी भवनाला भेटी दिल्या आहेत व वेळोवेळी आपले मार्गदर्शन व आर्थिक सहाय्य सुद्धा दिले आहे। यामध्ये काही प्रामुख्याने नावे घ्यायची झाली तर महाराष्ट्र राज्याचे वन मंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार श्री गणेश नाईक साहेब, आमदार श्री सुरेश म्हात्रे साहेब उर्फ बाळ्या मामा, माजी पेट्रोलियम मंत्री व उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल श्री राम नाईक साहेब, माजी आमदार श्री जगन्नाथ पाटील साहेब, माजी ग्रामीण विकास मंत्री महाराष्ट्र राज्य व तत्कालीन खासदार श्री कपिल पाटील साहेब, स्थानिक आमदार व परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक साहेब, आमदार श्री नरेंद्र मेहता साहेब, विधानसभेचे माजी सदस्य श्री मुझफ्फर हुसैन साहेब, माजी आमदार सौ गीता जैन, त्याचबरोबर मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अनेक अधिकाऱ्यांनी आगरी भवनाला भेट देऊन आपले मार्गदर्शन आणि सहकार्य दर्शविले आहे। एका कार्यक्रमादरम्यान खासदार श्री गणेश नाईक साहेबांनी संबोधन केले त्याचे काही क्षण। आज आपल्या सर्वांसमोर आपणास विनंती करतो की या आगरी भवनाच्या निर्माणासाठी आपण सढळ हस्ते या सामाजिक कार्यासाठी आर्थिक योगदान करावे व हे आगरी भवन लवकरात लवकर पूर्ण होण्यास मदत करावी। धन्यवाद।